मन मंदिरा गजर भक्तीचा। देव जिकडे पाहे तिकडे देव, आईसा भाव दे काही। काय केलो एक देशी, गुण दोषी संपन्न। पडे तेथे तुझ्या पाया, करे वाया न बजते। काय केलो एक देशी, गुण दोषी संपन्न। तुका म्हणे विषमे सारी, ठाणे धरे जीवासी। काय केलो एक देशी, गुण दोषी संपन्न। यों तत्प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, सञ्जीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं, सीता समारोपितवामभागम्। पानो महासायकचारुचापं, नमामि रामं रघुवंशनाथम्। मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथ मुख्यं। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मंगल भवन अमंगलहारी, तव सुन सजत सिया राम मय सब जगमानी। जोरी जुग पानी, सिया राम मय सब जग जानी। करम नाम होए भाती।
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं मीशम् आनन्दिवल्लभम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनवो रघुबर विमल जसु जोदायक फल चारी जिकडे पाहे तिकडे देव ऐसा भाव दे काही काय केलो एक देसी गुणदोषी संपन्न विठ्ठला विठ्ठला अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर कारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू तडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायला गेलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अत्यंत गोड असा अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय परमात्म्याकडे विशिष्ट अशा स्वरूपाच्या भावाची मागणी करतायत विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने अव्याहतपणे चालू असलेला दिव्य आणि भव्य हा अखंड हरिनाम सप्ताह तथा शिवकथा ज्ञानयज्ञ सोहळा मौजे शहागड या गावामध्ये अत्यंत आल्हाददायक वातावरणामध्ये अत्यंत मंगलमय या वातावरणामध्ये संपन्न होत असलेला हा सोहळा विको कमी करा बोलताना आणि चालू असलेल्या या ज्ञान यज्ञातील आजची ही काल्याच्या पूर्वसंध्येची अर्थात जागराची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी शहागड तथा सर्व या कार्यक्रमाचे कार्यकर्ते मंडळी उपस्थित सर्व महाराज मंडळी एवं सर्व साधू संतांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे आलेली आहे आज खऱ्या अर्थानं विको खूपच झालाय बघा विको कमी करा आणि गेन द्या आजच्या या परम प्रसन्न वातावरणामध्ये कीर्तनासाठी म्हणून उपस्थित श्रोत्यांपेक्षा महाराज मंडळींची संख्या जास्त आहे कोणताही ज्ञानयज्ञ असला संतांचं आगमन संतांची उपस्थिती म्हणजे त्या सोहळ्याची शोभा वाढवण्याचा कार्यक्रम असतो आज असं म्हणावं लागेल संत सभा चहू दिसी अमराई आज संतांची सभा म्हणजे अमराई भरलेली आहे एकापेक्षा एक सर्व दिग्गज मंडळी आज या ठिकाणी या व्यासपीठावरती विराजमान आहेत ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं या एकेका
वाचे नि मनो व्यापारे हे विश्वची होय संहरे को बड छोट कहत अपराधू कोणाला लहान म्हणावं कोणाला मोठं म्हणावं हा प्रश्न इथे दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विशेषतः आपल्या परमार्थाच्या कारकिर्दीमध्ये यावत आयुष्य ज्यांनी परमार्थ करून वारकरी संप्रदायाची ही दिव्य पताका महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर नेऊन पोहोचवण्याचं कार्य ज्या महान हस्तींनी केलेले त्या महान हस्ती आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले सर्व महाराज मंडळी, सबंध महाराष्ट्र ज्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून व्यापून काढला आणि सबंध महाराष्ट्रामध्ये एक आगळा आणि वेगळी छाप ज्यांनी पाडलेली कीर्तनाच्या माध्यमातून माझे परम मित्र म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे पाहून आम्ही कीर्तनकार बनलो असे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आदरणीय राजारामजी महाराज वाघमारे आदरणीय महाराजांना वंदन करतो. त्याचबरोबर व्यासपीठावरती विराजमान असलेले आदरणीय सन्माननीय पूजनीय महंत नामदेवजी महाराज बाबांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. एक काळ सबंध महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले विनोद सम्राट आदरणीय आमचे रामेश्वरजी महाराज राऊत बाबांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. त्याचबरोबर समोर विराजमान असलेले आदरणीय आपल्या परिसराचं भागाचं वैभवभूषण आदरणीय ज्यांचं परमार्थामध्ये अत्यंत अलौकिक आणि विलोभनीय कार्य आहे असे आदरणीय श्री तीर्थराजजी महाराज पठाडे बाबांच्या चरणी वंदन करतो. आदरणीय त्यांच्या शेजारी किसनजी महाराज बोचरे बाबा आदरणीय आपासाहेब महाराज बोचरे महाराजांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. आणि व्यासपीठावर सुद्धा समोरही सर्व महाराज मंडळी आहेत. समोरच्या सर्व महाराज मंडळींना मनोभावे व्यासपीठावरून वंदन करतो. इकडे आदरणीय जगन्नाथजी महाराज सांगळे आदरणीय महाराजांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. भगवंतजी महाराज मुळे आदरणीय महाराजांना सुद्धा वंदन. एकनाथ त्याचबरोबर माझे परम मित्र आदरणीय एकनाथजी महाराज पठाडे महाराजांनाही वंदन करतो. हरिदासजी महाराज आदरणीय आमचे भारूड सम्राट संदीपजी महाराज आणि आदरणीय किरण महाराज आणि ज्यांचा गोड पखवाज आपण गेल्या 8 दिवसापासून ऐकत आहोत. अत्यंत गोड व्यक्तिमत्व, जेवढा पखवाज गोड तेवढं व्यक्तिमत्वही तितकंच गोड आहे. हो, एकदा जोरदार महाराजांसाठी टाळ्या होत्या आदरणीय अंकुशजी महाराज काळे. आणि इकडे तबल्यावरती नियमितपणे रामकथा, भागवत कथा, शिवकथा, देवी भागवत कोणतीही कथा असली की अगदी सातत्यपूर्ण तबला वाजवण्यासाठी माझ्याबरोबर असलेले आपल्या परिसराचं भागाचं भूषण, महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य तबला वादकांपैकी एक असलेलं आपल्या भागाचं वैभव आदरणीय आमचे पवन दादा, एकदा त्याच्यासाठी सुद्धा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर आदरणीय ज्यांनी आत्ताच गोड चाल गायली आदरणीय माने महाराज, माझे जिवलग सखा भाकड महाराज, आदरणीय आमचे जिजा आपणासही वंदन करतो. त्यांच्या शेजारी महाराज आणि ज्यांची चाल आपण आत्ताच ऐकली आदरणीय महाराष्ट्रातील नंबर 1चं गायन ज्यांचं आहे, स्वरगंधर्व ज्यांना म्हणून ओळखल्या जात असे पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचे पट्टशिष्य आमचे वाल्मिकजी महाराज नलावडे महाराजांनाही वंदन. त्याचबरोबर आदरणीय आमचे परमसखा आदरणीय पावसे महाराजांच्या चरणी सुद्धा वंदन करतो. त्यांच्या शेजारी महाराज आणि माऊली महाराजांनाही वंदन. पेटी मास्तर आमचे आदरणीय दादा आपणासही वंदन महाराजांचं झाले का. त्याचबरोबर या सर्व सोहळ्याचं आयोजन आणि नियोजन ज्यांच्या माध्यमातून होत आहे, अत्यंत सुंदर आखीव रेखीव नियोजन ज्यांच्या मार्फत या ठिकाणी होत आहे. खऱ्या अर्थानं एवढं सुंदर आणि एवढं मोठं नियोजन, एवढ्या मोठ्या ज्ञानयज्ञाचं एवढं मोठं नियोजन करणं एवढं सोपं नाही. पण तरी देखील आपल्या
अत्यंत बौद्धिक चातुर्याने अत्यंत सुंदर नियोजन, शास्त्रामध्ये असं वर्णन आहे पहा, सगळ्या गोष्टी माणसाला जमतील पण सगळ्या प्रकारची माणसं एकत्रित आणून सगळ्यांचं नियोजन बांधणं हे अत्यंत दुर्मिळ गोष्ट असते. शास्त्रात वर्णन केलेलं आहे नियोजकस्तत्र दुर्लभ. नियोजन करणं अत्यंत दुर्लभ आहे. ते काम ज्यांच्या मार्फत या ठिकाणी होत आहे. आमच्या सर्व महाराज मंडळींवरती नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व, युवा कीर्तनकार आमचे परममित्र आदरणीय भागवताचार्य गणेशजी महाराज बोचरे, आदरणीय दादांना सुद्धा वंदन करतो. खऱ्या अर्थानं त्यांचा वारंवार आग्रह असल्यामुळे मागच्या वर्षी आणि यावर्षी सुद्धा या ठिकाणी कीर्तनासाठी येणं झालं. आणि विशेषतः ज्यांच्यामुळे या ठिकाणी कीर्तनासाठी मागच्या वर्षीही सेवा झाली आणि यावर्षी सुद्धा सेवेचा सुयोग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला, आदरणीय आमचे देवडकर अप्पा असतील, त्याचबरोबर आमचे आदरणीय उदय दादा आहेत, आदरणीय बरबडे काका, त्याचबरोबर आमचे वकील साहेब, ही सगळी मंडळी अत्यंत सुंदर, सगळे तुम्ही सर्वच वंदनीय आहात. म्हणून पुनश्च एकदा गोड अशी साऊंड सर्व्हिस आहे, थोडासा आवाज देत चला बरं का, गाताना विको द्या आणि बाकी गेंड देत चला. आणि हे सर्व या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून होत आहे असे मराठी हॉटस्पॉट यूट्यूब चॅनलवाले आमचे नितीन दादा, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपण सर्व श्रोतृ सज्जन भक्तबांधव तथा भक्तिमती मातांच्या चरणी विनम्र भावे वंदन करून कीर्तन सेवेकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला. त्याचबरोबर आपल्या परिसराचं भागाचं वैभव भूषण, अरे ज्या वयामध्ये आपले मुलं कुठेतरी रस्त्यावर खेळताना बागडताना दिसतात, आपलं बालपण व्यतीत करत असतात, अशा वयामध्ये महाराष्ट्र कीर्तनाच्या माध्यमातून ढवळून काढण्याचं काम करणार आमचा चैतन्य महाराज, एकदा जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. इकडे दादा, इकडे चल लवकर. बघा आमचा चैतन्य किती मोठा आहे तो. हे बघ, आमच्या कीर्तनाच्या लिस्टमध्ये त्याचं नाव असतंय. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा एकदा त्याच्यासाठी. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना विनम्र भावे वंदन करून कीर्तन सेवेकडे वळतो. विठ्ठला विठ्ठला. जिकडे पाहे तिकडे देव, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव दे काही. काय केलो एक देशी गुण दोषी संपन्न. श्री तुकोबाराय सज्जन होय अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे मागणी करतायत. आज खऱ्या अर्थानं मागणीचा दिवस आहे आणि मागणीचा दिवस असल्यामुळे गेल्या 7 दिवस ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जी सेवा केलेली आहे त्या सेवेचा मेवा मागण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून मागणीचा दिवस आहे. ज्यांनी जशी सेवा केली असेल या धर्म मंडपामध्ये आपल्या हातून जी सेवा झाली त्या सेवेचा मोबदला मागण्याचा दिवस म्हणजेच आजचा मागणीचा दिवस आहे. का प्रत्येकाला मागणीचा अधिकार आहे. ज्यांनी गायन केलं असेल, ज्यांनी वादन केलं असेल, ज्यांनी कीर्तन केलं असेल, ज्यांनी या मंडपामध्ये धर्म मंडपात चटया टाकल्या असतील, ज्यांनी झाडू मारला असेल, ज्यांनी अन्नदान केलं असेल, ज्यांनी कीर्तन सौजन्य दिलं असेल, त्या सगळ्या लोकांनी ज्यांनी तन मन धनाने सेवा केली त्या सगळ्यांना अधिकार प्राप्त झालेला आहे. आणि तो अधिकार आजमावण्याचा दिवस म्हणजे आजचा मागणीचा दिवस आहे. तुकोबाराय म्हणतात, ज्यांनी सेवा केली अगदी स्पष्टपणे त्यांनी भगवान परमात्म्याकडे मागणी केली पाहिजे. आणि ज्यांनी सेवाच केली नाही तरीही जर आपण हात पुढे केले मागणीसाठी तर तुकोबाराय म्हणतात, तया फजित खोरा लाज नाही, तया फजित खोरा तया फजित खोरा न करीत सेवा बघे जोगा, तया फजित खोरा लाज नाही.
करिता सेवा मागे जो मुशारा तया फजित खोरा लाज नाही. माझे तुकोबारा म्हणतात, ज्यांनी सेवा केली नाही तरीही देवाच्या पुढे मेवा मागण्यासाठी जर हात पसरत असले तर त्या फजित खोराला लाज नाही. म्हणून सेवा ज्यांनी केली मेवा त्यानेच मागायचा. ज्यानं सेवाच नाही केली त्याला मागण्याचा अधिकार नाही. मग का हो, परमार्थाची सेवा, भगवंताची सेवा केल्यानंतर आपण मेवा मागितलाच पाहिजे का? साधू संतांना जर विचारलं तर माझे संत म्हणतात नाही. भगवंताच्या भक्तीच्या मोबदल्यामध्ये भगवंताकडे काहीच मागू नये, देवाकडे तरी मागू नये. परमार्थ जर आपण आपल्या जीवनात केला तर त्या परमार्थाचा मोबदला मागू नये आणि भक्तीचाही मोबदला मागू नये. एक भक्त भगवंताला म्हणतो, देवा, भक्ती करत असताना, परमार्थाचं जीवन जगत असताना यदा कदाचित भौतिक परिस्थितीमुळे कदाचित माझ्याकडून मागण्याची चूक तुझ्याकडे होऊ शकते. मी चुकीने तुझ्याकडे मागू शकेल, पण देवा माझी विनंती आहे तुला, तू देण्याची चूक मात्र कधी करायची नाही. कि मैं अगर मांगू तुझे पर तुम न देना कुछ मुझे, वरना आशिक नहीं मजदूर हो जाऊंगा मैं. हे देवा, अरे जर माझ्याकडून मागण्याची चूक झाली आणि देण्याची चूक सुद्धा जर तू केली ना तर तुझ्यात आणि माझ्यामधलं जे देव आणि भक्ताचं नातं ते राहणार नाही. तुझ्या आणि माझ्यामध्ये एका मालक आणि मजदुराचं नातं होईल देवा. म्हणून तू देण्याची चूक करू नको. भक्त भगवंताकडे मागत नाहीत माईबाप, कारण संतांना माहिती आहे मागणं किती वाईट आहे. 11 गोष्टी शास्त्रात वाईट सांगितल्या मायबाप, त्यातलं मागणं सगळ्यात जास्त वाईट सांगितलंय. ऐका, बुरो प्रेम को पंथ बुरो जंगल में वासो, बुरो नारी को नेह बुरो मूर्ख में हासो, बुरो सुमकी सेव बुरो भगिनी घर भाई, बुरो नार कुलच्छ सास घर बुरो जमाई, बुरो पेट पंपाल को बुरो सूरन में भागनो, कवि गंग कहे सुनो शाह अकबर, सबसे बुरो है मांगनो. सगळ्यात जास्त वाईट काय असेल तर मागणं सज्जन हो. कबीरदासजी म्हणतात ना, किती वाईट आहे मागणं, किती वाईट आहे. मांगन मरण समान है, मांगन मरण समान है, ना मांगो कोई भीख, और मांगने से मरना वाला यह सदगुरु की सीख. मागणं वाईट आहे सज्जन हो. कबीरदासजी म्हणतात, ना मांगे सो दूध बराबर मांग लिया सो पानी, ना मांगे सो दूध बराबर मांग लिया सो पानी, और छीन लिया सो खून बराबर कबीर बोले बानी. मागणं वाईट आहे माय बाप. संत कधी देवाकडे मागत नाहीत, काहीच मागत नाही. कारण ते म्हणतात, देवा एकदा आता तुझं आम्ही झालोय ना, तुझं म्हणून स्वीकार आम्ही केलाय ना, आता दुसऱ्याकडे आम्ही हात पसरू शकत नाही. तुझे दास्य करू आणि का मागो गावया, मागो गावया.
जोरदार टाळ्या वाजवा एकदा महाराजांसाठी. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, दिग झाले जिने माझे पंढरी राया. देवा एकदा तुझं म्हणून घेतलंय ना. वास्तविक बघा सज्जन हो, संत कोण असतात? जिसके जीवन में कोई तंत नहीं है उसका नाम संत होता है. तंत माने जिसके जीवन में किसी भी प्रकार की चिंता नहीं होती है, जिसके जीवन में किसी भी प्रकार की फिकिर नहीं होती है, उसी का नाम संत होता है, उसी का नाम फकीर होता है. और फकीर होकर फिकिर करता है, कबीरदास जी कहते हैं वो एक साला गधा है. फकीर बन गया हो, खाने की फिकिर करता है तो फकीर कैसे कहे? एक संत म्हणतो सज्जन हो, देवा मी फकीर आहे, मी संत आहे, मी साधू आहे, मी जोगी आहे, मला मागण्याचा अधिकार आहे. संतांना, फकीरांना, मधुकरी मागण्याचा, भिक्षा मागण्याचा अधिकार असतो सज्जन. कारण संतांचं जीवन भिक्षेचं जीवन आहे. कारण भिक्षेचं अन्न खाऊन सुद्धा माणूस निराहारी बनत असतो. भिक्षाहारम निराहारम. भिक्षेचं अन्न खाऊन सुद्धा, मधुकरीचं अन्न खाल्लं तरी माणूस उपवासी, नित्य उपवासी ठरत असतो. संत म्हणतात देवा आम्ही फकीर आहोत, आम्ही साधू आहोत, आम्हा साधूंना, फकीरांना मागण्याचा अधिकार आहे, पण तरी आम्ही नाही मागणार. जगासमोर आम्ही नाही मागू शकत. फकीरी में भी मुझको मांगने में शर्म आती है, तुम्हारा होके मुझसे हाथ फैला या नहीं जाता किसी से उनकी मंजिल का पता, पाया नहीं जाता किसी से उनकी मंजिल का पता, पाया नहीं जाता. वो संत कहता है मेरी टांग टूटी हुई है और मेरी टूटी हुई टांग का मुझ पर बहुत बड़ा उपकार है. मेरे टूटे हुए पाए तलब का मुझ पे ऐसा है, क्योंकि तुम्हारे दर से उठकर अब कहीं जाया नहीं जाता. तुम्हारे दर को छोड़कर अब दूसरे किसी और के दर पर जाने की मुझे जरूरत नहीं है, क्योंकि मैं तुम्हारा बन गया हूं. एकदा देवाचं झालं ना सज्जन हो, तर मग दुसऱ्याकडे भीक मागायची आवश्यकता पडत नसते. कारण तो परमात्मा समर्थ देणारा कमी आहे का त्याच्याकडे? एक गेला होता छोटासा बालक, अरे बापाच्या मांडीवर बसण्यासाठी गेला होता. मागितली देवाकडे बापाची मांडी. तो बनाला याची लागी, बैसावया पितयाचे उत्संगी, चंद्र सूर्या परीस जगी लाजू केला. भगवंताचा अवतारी आहे. एक आलं होत, मागा दूध मनतलिया साठी, क्षीराब्दीची करोनी वाटी, उपमन्या पुढे दुर्जटी ठेविली जैसी. अरे भक्तांना मन मंदिरा गजर भक्तीचा